तर इकडे मी परफेक्ट स्लीव जॉईन कसं करायचं त्याची ट्रिक सांगणार आहे. कारण की बऱ्याच वेळेला जॉईन करताना चारमोरची साईड आहे ती कमी जास्त होते. तिथं सर्वात आधी शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असं एकावर एक ठेवायचं आहे. तिथे खालची बाजू आहे ती एकदम लेवलमध्ये लावून घ्यायची आहे. लेवलमध्ये लावल्यानंतर असं खाली ब्लाऊज ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने जो कोणता पार्ट असेल तो कमी जास्त असेल तर ते एक लेवलमध्ये कटिंग करून घ्यायची. दोन्ही पार्ट एक लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचं अशा प्रकारे. तिथे मी कटिंग करून घेतले. आता सेम अशाच प्रकारे आपल्याला स्लीवची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर स्लीवचं सुद्धा पार्ट असं एकावर एक ठेवून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने लेवलमध्ये लावून घ्यायचे आणि वरची जी बाजू असेल तर ती जी ती कमी जास्त असेल ते एक लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचे. तशा बघा इथे कटिंग करून घेतले. आता आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायचं आहे. तर आपला जे ब्लाऊज आहे ते मी घेते. तर ब्लाऊजचा जो शोल्डर जॉईन केलेला आहे त्या शिलाईवरती स्लीवचा जो सेंटर आहे तर ते सेंटर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि तो बरोबर शोल्डरचे जे शिलाईची जॉईंट आहे त्याच्यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि मिडलमधूनच अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची. तर सर्वात आधी एका बाजूने मी शिलाई मारून घेते. ते इथं बघू शकते एकदम परफेक्ट स्लीव जॉईन झाले. कोणताही पार्ट कमी जास्त नाही आहे. तसंच सेम आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. ती दुसरी बाजू शिलाई मारायच्या नंतर एक डबल शिलाई द्यायची आहे. ते इथं स्लीव जॉईन करून झाले. स्लीव जॉईन करून झाल्याच्यानंतर फिटिंगची शिलाई द्यायची. तर मी ते आता फिटिंगची शिलाई मारून घेते. आता फिटिंगची शिलाई मारून झाल्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे आर्महोलची जी खालची बाजू आहे तर तिकडनं एकदम परफेक्ट जॉईन झाले. कोणताही पार्ट कमी जास्त नाही आहे. खालच्यापासून तर स्लीवच्या वरच्या बाजूपर्यंत एकदम लेवलमध्ये कपडा जॉईन झालेला आहे. ते बघा मधलं सुद्धा